हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही सगळे कसे आहात? अपेक्षा करते की मस्तच असाल. आणि आता सध्या ना सगळीकडे पावसाचं वातावरण चालू आहे. मस्तपैकी थंडगार असं घरामध्ये वाटत आहे. उन्हाळा सहन करून आपण आता मस्तपैकी थंड पावसाळ्यामध्ये आलेलो आहोत. तर आता ना म्हणजे हे पारिजातकाचे जे फुलं आहेत ना, तर खुशीचं एक काम लागले तिला. रोज न चुकता तिनं माझ्यासाठी हे फ्लावर आणते. तर शेजारी झाड असल्यामुळे ना तिला पण फार आवड आहे असं देवांना सजवायची वगैरे. तर तिनं रोज मला न चुकता आणती. आणि तिला पण म्हणजे देवाची आवड आहे बरं का, माझ्यासारखं. तर रोज स्कूलला जाताना वगैरे रोज देवांच्या पाया वगैरे पडते. रोज रात्री झोपेच्या अगोदर स्वामी बाबांना म्हणजे स्वामी समर्थांना ती स्वामी बाबा म्हणते. तर त्यांना असं गुड नाईट म्हणते. तर मला ना आज हे सोफा कवर चेंज करायचे होते. म्हणजे 1 ते 2 आठवड्याला मी एकदा हे चेंज करत असते सोफा कवर. म्हणजे असं जास्ती घाण पण नाही होत. आता सध्या वारं वगैरे काही येत नाही आहे, धुराळा वगैरे. जेव्हा उन्हाळा असतो तर त्यावेळेस थोडंसं वारं वगैरे सुटल्याने ना असं धुराळा म्हणजे घरात थोडी असं डस्ट जमा होते सोफा कवर वगैरे, किंवा ते सोफा कवर सोफ्यावर किंवा सोफा कवर वगैरेची घाण अशी मळकट दिसतात. तर मी आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यातून एकदा असं स्वच्छ क्लीन करायला ते घेते. तर आता खुशी वगैरे स्कूलला गेलेली होती. तर ह्यांचं इथं आवरायचं होतं. तर त्यांचं सध्या ऑडिटचं काम चालू होतं बँकेचं. म्हणजे 3 ते 4 दिवस त्यांच्या पण पाठीमागं तशी धावपळ चालू आहे. सध्या लवकर उठणं, बँकेत वगैरे आवरून जाणं वगैरे. तर सध्या तेच त्यांचं आवरत होतं त्यांनी. तर म्हटलं हे कुशन वगैरे सोफा कवर वगैरे आपण इथं बदलून घेऊया. तर हे जे सोफा कवर आहेत ना, तर दोन्ही पण मी ऑनलाईन मागवलेले होते. अगोदरचे म्हणजे जे ब्राऊन कलर चॉकलेटी कलरचे जे होते ना सुरुवातीचे, तर ते पण, आणि हे पिंकिश कलरमध्ये. तर ते सुरुवातीचे जे आहे ना, तर ते खूप छान आले बरं का. परंतु हे जे आलेत ना, हे पिंक व्हाईटमधले म्हणजे असं जाळीदार आहे, खूप छान आहे. परंतु ह्याची क्वालिटी खूप असं हलकी आहेत, की म्हणजे असं नाही की आपण एकदम रफ टफ वापरू शकतो, तसं नाही आहे. ह्याचं एकदम असं नाजूकपणाने झाला म्हणजे जाऊ दे. आता मला 6 महिने किंवा वर्षभर जरी गेले तर ह्याची प्राईज मिळाल्यासारखी झाली. तर असं पण हे व्यवस्थित लागलं नाही आहे मला. मिशोवरूनच मी मागवलेलं होतं. तर अगोदरचं मस्तच ते ब्राऊन कलरचं खूप छान असं ते मला भेटलेलं होतं. तर असं आता मला इथं सगळं साफसफाई वगैरे करायची होती. तर ह्यांचं आवरत होते. खुशी वगैरे गेलेली होती तिच्या स्कूलमध्ये. तर तिला हे रोजचं काम लागलेलं आहे, जे की फ्लावर वगैरे मला आणून देणं. असंही तिनं तिची कामं स्वतः करतीच. आणि सध्या आपण म्हणजे इतकं आपल्यावर लोड वगैरे पडत नाही. लेकरांना जेवढं जमतं ना, तर तेवढं त्यांना काम सांगायला पाहिजेलच. नाही तर उगी आपण लहान नाही म्हणतो आणि आपणच सगळं अट्टहासाने सगळं करायला जातो. आणि मग परत आपलं दुखणं वगैरे आपल्या पाठीमागं लागतं. पाठ दुखली किंवा हातपाय दुखले, हे झालं ते झालं. तर फक्त एवढंच की बाबा लेकरं आता काय करू शकतात. तर सपोज की तू तुझी पाण्याची बॉटल वगैरे भरून घे, किंवा तू पावडर वगैरे लावून घे. असं म्हणजे सध्या म्हणजे माझं तर सध्या चालू आहे खुशीला, की सध्या मी हे काम करते, तर तू तुझं बॉटल वगैरे पाण्याची आवरून घे, तुझी बॅग वगैरे आवरायला घे, भरून घे. म्हणजे असं काही असं छोट्या मोठ्या ज्या गोष्टी ज्या जमतात ना लेकरांना, तर त्या आवर्जून सांगायलाच पाहिजे सध्या. तर मी तर खुशीला सांगते बरं का. आणि खुशी मन लावून पण ऐकते पण, आणि करते पण तिनं तिचं काम. तिला आवड आहे कामाची पण, आणि बोलती पण ती फार बडबडी पण आहे. माझ्यापेक्षा जास्ती तिनं बडबडी आहे. तर तिनं स्कूलला गेल्यानंतर ही अशी साफसफाई माझी चालू असते. तिनं जर असेल तर ना अजिबात ही अशी साफसफाई तिनं मला करू देत नाही. तर इथं मी मस्तपैकी झाडून पुसून घेतलेली होती. आणि ह्यांच्या मोबाईलवरती गाणे लावून ना मी असं इयरबड्स वगैरे लावून मस्तपैकी गाणे ऐकत मी अशी कामं करत होती. तर आता सध्या माझा उपवास आहे आज. तर ना ह्यांच्यासाठी आणि खुशीसाठी तर भेंडीची भाजी, आणि मला माझ्यापुरतं मला शाबू करायचा होता. तर आज काही स्वयंपाक बनवायचा नव्हता. आज म्हणजे 2 ते 3 दिवस ना ह्यांच्या बँकेमध्ये ऑडिटचं काम चालू आहे. तर सध्या आता त्यांचं काम संपलेलं आहे ऑडिटचं. तर त्यांना बँकेतर्फे अशी पार्टी वगैरे काहीतरी आहे असं त्यांनी म्हणत होते. तर त्यांनी बँकेतच जेवणार होते, म्हणून मला सकाळपुरतंच फक्त थोडंसंच इथं स्वयंपाक बनवायचा होता. मी भेंडी वगैरे करून घेतलेली होती. खुशीला मॅगी द्यायची होती स्कूलला टिफिनला.
तर तिनं म्हणजे लेकरांचं कसं असते, दुसऱ्यांनी काय आणलं टिफिनमध्ये मग लगेच आपल्याला पण ते पाहिजेलं असतील. तर खुशीला फक्त शनिवारीच अलाउड आहे मॅगी वगैरे असं काही ब्रेकफास्ट वगैरे असं आणायचं. तर इतर वेळी नव्हतं, पण तिनं हट्ट जिद्द केलं, सध्या सर नाही आहेत मम्मा, ट्रेनिंगला आहे, तसं तसं काही. तर मला लाडीगोडी केली आणि माझ्याकडून शेवटी तिनं टिफीला मॅगीच घेऊन गेली. तर तिनं दूध टोस्ट खाऊन गेली होती आणि मॅगी टिफीला मी दिलेले होते. मग स्वयंपाक मला निवांत असं करायचं होतं. म्हटलं आधी सगळी साफसफाई घराची करून घ्यात, मगच स्वयंपाकाला लागूयात, कारण ह्या दोघांपुरता स्वयंपाक मला बनवायचा होता. संध्याकाळचं तर मला टेन्शन नव्हतं, भेंडी चपाती वगैरे अशी बनवायची होती, राईस होता, राईसला फ्राय करायचं होतं. तर सो मी इथं भेंडी एक एक न कापताच ना एकदमच इथं कापत आहे, कारण म्हणजे माझ्या बाबतीत तर असं आहे बरं का, रेकॉर्ड आहे आत्तापर्यंतचं की ह्यांनी म्हणजे खुशीच्या बाबांनी आणलेली भेंडी ना अजिबात खिडकी निघत नाही का कोणास ठाऊक. म्हणजे मी असं डोळे झाकून सुद्धा त्यांनी आणलेली भेंडी मी कापू शकते बरं का. म्हणजे इतकं त्यांना आता म्हणजे भाजीचं वगैरे इतकं नसते का, म्हणजे असं कुठली भाजी घ्यायची कुठलं काय असं इतकं त्यांना परफेक्ट असं जमत आहे. नाहीतर लग्नाच्या अगोदर ना ह्यांनी काहीच काम करत नव्हते असं मी ऐकलं होतं ताईंकडून आईंकडून. तर ज्यावेळेस लग्न झाल्यानंतर मी ह्यांना एक वेळेस भाजीला पाठवलं, तर असं कॅरीबॅगमध्ये त्यांनी भाजी आणली होती आणि सगळेजण असं एकदम शॉकमध्ये बघत होते ह्यांच्याकडे की अरे भैया तू तू भाजी आणलीस, असं सगळ्यांचं चालू होतं. किंवा बेड वगैरे ठीक करणं किंवा असं अंथरूण वगैरे टाकले काढणं वगैरे, हे असं जे छोटे मोठे जर ह्याने काही कामं केली ना, तर हे सगळे शॉकमध्ये असं बघत होते की अरे तू कसं काय करायलास हे काम. म्हणजे लग्नाच्या अगोदर ह्यांनी कधी काय असं काम केलेलं नव्हतं. आईंनीच वगैरे सगळं ह्यांचं सगळं बघत होत्या. तर सगळे शॉकमध्ये असं होते. तर म्हणजे आता म्हणजे तेव्हापासून ह्यांनी सध्या भाजीला जात आहेत. मी भाजीला कधी जात नव्हते, फक्त ह्यांनी जर कुठे गावी वगैरे गेले तर मी जात असते भाजीला, मार्केटमध्ये भाजीपाला आणायला. तर ह्यांनी म्हणजे आणले ना भाजी, भेंडी वगैरे म्हणा, कुठलीही अशी एकदम कोळी कोळी वांगी वगैरे इतकं छान असं पाहून म्हणजे आणतात ना की. तर भेंडी तुम्ही पाहू शकता, एकसुद्धा असं किरकिर निघालेली नाही आहे. तर असं मला इथं दोघांपुरतंच स्वयंपाक वगैरे बनवायचा होता. तर माझा सावकाशाचं काम निवांत चालू होतं. तर मला इथं शाबू खिचडी बनवायची होती. तर मिरच्या तर अजिबात तिखट भेटत नाही आहेत बाजारामध्ये. मला तर म्हणजे ह्या सपकच म्हणजे किती ह्यांनी शोधतेत मिरच्या वगैरे, तर कुठंच तशा हिरव्या एकदम कलरच्या असतात, एकदम डार्क हिरवा कलर, त्या खूप तिखट असतात मिरच्या आणि छोट्या छोट्या असतात त्या. ह्या मिरच्या खूप मोठ्या आणि सपक असतात ह्या, म्हणजे थोडासा असा पिवळसर ह्याचा कलर असतो, ज्या की एकदम सपक म्हणजे लागतात. ठेचा वगैरे केलं तर तिखट लागतात, परंतु असं फोडणीमध्ये वगैरे टाकल्यानंतर अजिबात तिखट लागत नाही त्या मिरच्या. शाबू वगैरे माझा खूप सपक झालेला होता. आणि शाबू जर तुम्हाला म्हणजे असं डायजेस्ट होत नाही शाबू लवकर, म्हणजे पचत नाही आपल्याला, तर मग एक टेक्निक त्याच्यासोबत मी वापरते, दह्यासोबत किंवा ताकासोबत मी शाबू खात असते. आणि आता इथं फक्त दोघांपुरतंच मला इथं पीठ मळायचं होतं. अगोदर मीठ वगैरे टाकते, सगळं पीठ असं मिक्स वगैरे करून घेते. तर खुशी वगैरे गेली ना की म्हणजे एकदा तिला स्कूलला पाठवलं ना की असं इतकं म्हणजे वाटतं ना की खूप मोठं मी काम केलेलं आहे असं वाटतं बरं का. तर सध्या घरामध्ये परत मी एकटीच मग मोकळी सगळी कामं वगैरे करायला, काय कुठलं राहिलं, कुठला कोपरा स्वच्छ ठेवायचा किंवा आपलं कपाट आवरायचं किंवा फ्रीज पुसून घ्यायचं किंवा किचन ओट्या खालच्या ज्या भरण्या वगैरे असतात त्या साफसफाई करायच्या, किंवा कुठं काही धुराळा बसला आहे काय ते, किंवा जळमाटं जाळ्या वगैरे. आणि आवर्जून अमावस्या पौर्णिमेला जाळ्या अशा काढाव्या म्हणजे असतात बरं का, काढायच्या असतात. परंतु मला ना जिथं कुठं काही जाळी वगैरे किंवा कुठं काही दिसलं ना तरी मग लगेच ते पूर्ण लगेच घर साफ करायलाच घेते मी, माझं एक असं आहे एकदम. तर मला कुठेही जरी असं भिंतीवरती वगैरे जरी कुठं काय असं जळमट दिसलं ना की अरे जाळ्या झाल्या, तर चला पटून सगळं साफ करून काढा. मग एक काम करायला गेलं ना की सगळी कामं असं चकपाक होऊन जातात माझ्या हातनी, मला ती सवयच आहे. म्हणजे नाहीतर मग काहीच नाही कामच, म्हणजे फक्त जेवायचं स्वयंपाक करायचं आणि एवढंच असं माझं रुटीन म्हणजे असतं बरं का चालू. पण सध्या तर ना खुशीच्या टिफिनमुळं ना मला लवकर उठून असं म्हणजे रोजचा 6चा तर टायमिंग मी अलाराम वगैरे लावते. आणि ज्यावेळेस आपण अलाराम लावून उठतोत ना, म्हणजे कंटिन्यू एक 8 दिवस आपण अलारामवरती उठतोत, परंतु ज्यावेळेस अलाराम वगैरे बंद असेल तर त्यावेळेससुद्धा आपल्याला बरोबर 6 वाजता जाग येते बरं का. म्हणजे माझ्या बाबतीत तर तसंच आहे. तर होती अशी सवय, म्हणजे रोज जर उठला तर ना अलारामची परत गरज लागत नाही, आपण नेहमी असं रोजच्या टायमिंगला आपण उठू शकतो.
तर लवकर उठून वगैरे सगळी कामं वगैरे झाली ना तर मग आपलं साफसफाईचंच काम राहतं बाकी, किंवा झाडाचं वगैरे. मला झाडांचं तर फार आवड आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. तर मी खूप साऱ्या कटिंग्स वगैरे लावलेल्या आहेत घरामध्ये. त्याचं पाणी वगैरे चेंज करणं किंवा खत वगैरे टाकणं, कुठं काही म्हणजे असं फांदा वगैरे कुठं काय असं खराब झालं असं त्याची कटिंग वगैरे करणं असं माझं चालू असतं. तर असं मला तर शाबू फार आवडतो खायला. तर मी शाबू सपक पण खाऊ शकते, तिखट पण खाऊ शकते, मीडियम पण. म्हणजे असंच आहे की मला शाबू फार आवडतो. फक्त डायजेस्ट ते होत नाही. मग ते डायजेस्ट होण्यासाठी ना दही किंवा ताकासोबत जर शाबू खाल्लात ना तर तुम्हाला पचतं आणि म्हणजे पोट पण असं फुगल्यासारखं ते असं नाही वाटत. आणि म्हणजे जेवण वगैरे केल्यानंतर ना असं पोट वगैरे फुगत नाही. तर पाणी पण म्हणजे जेवण केल्या लगेच प्यायचं नसतं. एकतर पाणी अर्धा किंवा 15 मिनिट अगोदर पाणी प्यायचं 1 ग्लास, किंवा मग नंतरनं वगैरे. तर माझं तर सध्या रुटीन चालू आहे एकदम फिट राहण्याचं. तर कारण पावसाळ्यामध्ये खूप सारे आजार आपल्याला होऊ शकतात, सर्दी म्हणा किंवा पायदुखी वगैरे असं म्हणा. तर असो, इथं मस्तपैकी असं ऊन पडलेलं होतं. मी छोटासा एक व्हिडिओ इथं काढलेला आहे. खूप छान असं आज ऊन पडलेलं होतं सोफा कवर, म्हणूनच मी धुवायला वगैरे सगळं काढलेलं होतं. आणि आता खुशी आली होती. 1 2 3 4. बरं, ये ना म्हणलं ना. सॉरी माझं डोकं दुखायलं आज, माहिती कशा ना. कोण रुसले? तू रुसली नाहीस. हसतीस. चलो उठो. उठ जाओ. काय शिकवलं सांग बरं. टिफिन खाल्ला? तुला आवडलं टिफिन? पराठा. आज थोडं मला टीचर आलते आम्हाला शिकवायला. टीचर आलता? कसं काय? सर कुठे गेले? सर आज सुट्टी घेतल्यात. हो का? टीचरनी लय काही गेम खेळला आम्ही. वाव. कोशिंबीर गेम, अंधळी कोशिंबीर म्हणते त्याला. आंधळी कोशिंबीर. नंतर एक असं ग्राउंड असतं, आपण रुमाल घेऊन असं करायचं. हे म्हणतात त्याला मामाचं पत्र हरवलं. हा, मामाचं पत्र हरवलं. असं करून त्यांच्या पाठीत टाकायचं, त्यांनी उठणार आणि त्यांना शिवायला येणार. हा, दुसरं आहे ना, ती रुमाल टाकलेलं ती खाली बसलं ना मग ती शिवायचं नाही. मग ते आईचा पत्र हलवला, ते मला सापडलं असं म्हणायला ना. मग एकाच्या पाठीत त्याने टाकणार. ती पाठीत टाकलेला मुलगा आहे ना, ती ते राजाला त्याच्यावर. मग ना ती पडणार त्याला शिवायला रुमाल घेऊन. नंतर ती दुसऱ्या माणसाला पडणार. ती जर खाली बसलं बिना रुमालाचं तर ना मग ती रुमालाचं अजून म्हणणार आईचा पत्रा हरवला ते असं म्हणणार. अजून पाठीत टाकणार. असं खेळ. लग्नपत्रिकेचं ना हे छोटस असतं वगैरे. खुशीनं असं बरोबर कशी कापली याला. फक्त इथला हत्ती कापलाय माझ्याकडे. छान कापलं असते. त्याची डेट पण संपली होती ना लग्नाची. टिफिन आवडला काय सांग मला. मी आज लय गडबडीत केलं होतं, उशीर पण झालं होतं ना आज. बाबाने पण खाल्ला आवडीनं पराठा. तो किती पराठे खाल्ले बाबांनी? 2. आणि मी तुला दिली तर टिफिनला छोटे 2, घरी 1 खाल्ली. म्हणजे मी ऑलरेडी 3 खाल्ल्या. 3 खाल्ली. तर सगळी कामं वगैरे झाल्यानंतर ना माझं थोडंसं असं म्हणजे डोकं दुखत होतं. तर मी अशी पडली होती सोफ्यावर. तर खुशी तितक्यात आली. तिचं माझे गळाबेळ झाली नव्हती. तर कसं बसं तिला मनवलं आणि जेवायला इथं बसवलं. आता मी माझा व्हिडिओ इथं संपवते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना.